जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2026 करता खताचे नवीन दर काय आहेत याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, खरीप हंगाम सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांची खतं बी बियाणे खरेदीची लगबग सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नवीन चढ्या दराने खतं विकली जात आहेत। या अनुषंगाने खताचे नेमके भाव काय आहेत याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते। शासनाच्या माध्यमातून सबसिडी दिली जाते, ते सबसिडीमुळे खतं स्वस्त आहेत का खतांचे दर वाढलेले आहेत याबद्दल देखील मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून NBS योजना राबवली जाते, ज्याच्यामध्ये DAP सह 28 प्रकारच्या खतांना जवळजवळ 41,533 कोटी रुपयाच्या सबसिडीच्या माध्यमातून ही खतं शेतकऱ्यांना देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून ही सबसिडी जरी दिली असली तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना वाढीव दरानंच खतं खरेदी करावी लागतात। याच्यामध्ये युरिया आणि DAP या खतांना मोठ्या प्रमाणात सबसिडी दिल्यामुळे त्या खताच्या भावात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही, परंतु इतर NPS, NPK, MOP ही जी काही खतं आहेत या खतामध्ये मात्र शेतकऱ्यांना वाढीव दराने ती खतं खरेदी करावी लागत आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर युरियाची बॅग ही 266 रुपये 50 पैसे ही त्याच दरात आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाही। परंतु याच्यामध्ये युरिया गोल्ड आणण्यात आलेला आहे, ते युरिया गोल्डची बॅग 40 किलोची आणि त्याचे दर हे वेगळे असणार आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दरानुसार वेगवेगळ्या पॅकिंग मध्ये हा युरिया उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। DAP मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्यात आल्यामुळे DAP ची बॅग 1350 ची 1350 ला असणार आहे। MOP 0060 याच्यामध्ये बॅग मध्ये 50 ते 200 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे, जी बॅग खरीप हंगाम 2026 मध्ये 1850 पासून 2000 रुपयापर्यंत विकली जात आहे। NPS 2020-013 मध्ये 1800 ते 2250 रुपयापर्यंत बॅग दिली जात आहे, जी 1400 ते 1600 रुपयापर्यंत साधारणपणे दिली जात होती। याच्यामध्ये 400 ते 750 रुपयाचा फरक दिसून येत आहे। NPK 19-19-19 2300 रुपयापर्यंत ही बॅग मिळत आहे, जी 2000 ते 2100 रुपयाच्या आसपास बॅग शेतकऱ्यांना मिळत होती। 300 ते 400 रुपयाच्या वाढीव दराने ही बॅग खरीप हंगामामध्ये दिली जात आहे। NPK 10-26-26-0 ची बॅग तब्बल 250 रुपयानं वाढीव दरानं 1900 ते 2250 रुपयापर्यंत दिली जात आहे, जी बॅग साधारणपणे 1700-1800 रुपयाच्या आसपास शेतकऱ्यांना उपलब्ध होती। NPK 12-32-16 एक महत्वाचं असं खत आणि याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे 200 ते 250 रुपयाची वाढ दिसून येत आहे। याचप्रमाणे NPK 14-35-14 2350 ते 2400 रुपयाला बॅग दिली जात आहे, 175 ते 250 रुपयाची वाढ या हंगामामध्ये दिसत आहे। NPK 15-15-15 295 रुपयाच्या वाढीसह 1975 रुपयाच्या आसपास ही बॅग दिली जात आहे, जी बॅग साधारणपणे 1600, 1650 ते 1700 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध होत होती। NPK 16-16-16-0 याच्या बॅग मध्ये सुद्धा साधारणपणे 375 रुपयाची वाढ करून 2050 रुपयाला ही बॅग दिली जात आहे, जी साधारणपणे 1700-1750 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना मिळत होती। याचप्रमाणे AS 20-5-0-23 याची बॅग सुद्धा साधारणपणे 1100 ची बॅग आता 1400 रुपयाच्या आसपास शेतकऱ्यांना दिली जात आहे। 400 ते 450 रुपये वाढ याच्यामध्ये दिसून येत आहे। SSP ग्रॅन्युअल 0-16-0-11 575 रुपये ते 650 रुपयापर्यंत याच्यामध्ये सुद्धा 55 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। SSP पावडर याच्यामध्ये 0-16-0-12 535 ते 580 रुपये याच्यामध्ये सुद्धा 55 रुपयाची वाढ दिसून येत आहे। तर अशा प्रकारे काही खताच्या किमती या वाढीव दराने शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत। शासनाच्या माध्यमातून जरी 28 प्रकारच्या खतांचा समावेश करून सबसिडी दिलेली असली तरी जुना कोटा आहे त्या दरामध्ये दिला जातोय, परंतु नवीन आलेली खतं ही मात्र शेतकऱ्यांना वाढीव दरानंच दिली जात आहे आणि अद्याप ही शासनाच्या माध्यमातून किंवा कुठल्याही खत कंपनीच्या माध्यमातून याच्या संदर्भात अधिकृत असे दरपत्रक जाहीर केलेले नाहीत, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना नेमकं कोणत्या भावामध्ये आणि किती दरानं हे खत खरेदी करायचे याच्याबद्दल कुठलीही माहिती नाही। कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा याच्या संदर्भातील अधिकृत अशी कुठलीही माहिती प्रकाशित करण्यात आलेली नाही। धन्यवाद।